तर आज आहे ना मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या घराची पूजा कशी संपन्न झाली. तर आहे ना सकाळ सकाळीच रामपाऱ्यात कोपरगाववरून गुरुजी आले होते. ऋतिक जोशी गुरुजी आणि ते ना कोपरगाववरून आहे ना रामपाऱ्यात आले होते बरं का. म्हणजे एवढ्या सकाळ सकाळी. कारण त्यांची पूजा मांडायची टेक्निक आणि ते झालं तर तेवढंच आहे ना मा मित्र वैभव त्यांनी ते इकडे रांगोळी टाकायचं काम चालू होतं. म्हणलं वा एक नंबर रांगोळी. म्हणलं कशी रांगोळी कमेंट मध्ये सांगा. आणि आपली पूजा मांडून झाली. आता पूजा तर मांडून झाली पण काका डायरेक्ट गुरुजींचे कपडे घालून आले. म्हणलं काय हो काका म्हणे अरे पूजेला बसायचंय तू बसतो का? म्हणलं अहो एवढ्या बारीला बसा पुढच्या बारीला मीच बसणार. आणि तेवढ्यात बंधू म्हणे तू बसणार आणि मी काय करायचं. म्हटलं पाहू पुढचं पुढं. मग इकडं मामाचे चिट्टे पिट्टे मस्त पूजा ऐकत होते आणि पूजेला काका आणि काकीच नव्हते बसेल. सगळी मंडळी हजर होती बरं का आपली घरातली. आणि आपले जोशी गुरुजी कोपरगावचे त्यांचा तर नाही नाद करायचा. म्हणजे पूजेचं एवढं म्हणजे भजन भारी मानतात त्या बरोबर आहे ना पूजा व्यवस्थित समजून सांगत बरं का. म्हणजे पीएचडी होईल माणूस काय विषयच नाही तिथं डायरेक्ट पंचांग व पीएचडी झालेली गुरुजींची. आणि तसंच पूजेची मांडणी आणि तुम्ही रांगोळी पाहा फुलांची. अगं बाबो नाद करायचा ग ह्या पूजेचा. म्हणजे आम्ही तर सगळ्यांनी ना सगळे पाहुणे आले त्यांनी तर पहिल्यांदाच पाहिले. आलेल्या पाहुण्यांनी ना तोंड भरून गुरुजींचं कौतुक केलं. म्हणे गुरुजी कोल्हे. म्हटलं कोपर गावचे आहे. आणि मग मस्तपैकी आपला गृहप्रवेश पार पडला. आणि आपला गृहप्रवेश कोणाच्या हस्ते होणार होता? आपल्या आजीच्या हस्ते. स्वप्न सरू. मग मस्तपैकी पूजा झालं आजीचं दर्शन घेतलं. आजी म्हणती भाऊ यावेळेस एकटा आहे पुढच्या वेळेस जोडी नाही. मग आहे ना त्यानंतर आपल्या ना विदर्भ रत्न प्रशांत महाराज ठाकरे सुद्धा आपल्या वास्तुशांतीला भेट द्यायला आले होते. म्हणजे त्यांनी एवढं आध्यात्मिक गोष्टी सांगितल्या ना खरंच भारी. आणि त्यांना जोडे ना आपले मित्र निलेशजी पर्वत सुद्धा होते बरं का. एकदम कॉमेडी माणूस. मग सगळ्यांची भेट झाली मस्तपैकी. गुरुजींना म्हणलं धन्यवाद एक नंबर पूजा झाली म्हणलं. नाही नाद करायचा.